मागाठाणे विधानसभा मतदारसंघात आज शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने शोभायात्रा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं। ही थेट दृश्य आहेत दहिसर परिसरातून। दहिसर परिसरामध्ये प्राणप्रतिष्ठेनिमित्त हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलाय। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दहिसर परिसर आता भगवामय झालेला आहे। मागाठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने शोभायात्रा आणि महाआरतीचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान इथे एक लहानशी प्रतिकृती राम मंदिराचीही बनवण्यात आली। मागाठाणे विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे आणि त्यांचे सुपुत्र राज प्रकाश सुर्वे यांच्या वतीने प्राणप्रतिष्ठेनिमित्त हा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। ज्या भक्तांना अयोध्येमध्ये जाता आलं नाही, तिथे जाऊन सेवा करता आली नाही, अशा भक्तांसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे। इथे लहानशी प्रतिकृती सुद्धा प्रभू रामचंद्रांच्या भव्य मंदिराची बनवण्यात आलेली आहे आणि दहिसर परिसर हा संपूर्ण भगवामय झालेला आहे। प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने संपूर्ण देशभरात रामनाम आपल्याला ऐकायला मिळत आहे। संपूर्ण देश भगवामय झालेला आहे, संपूर्ण देश राममय झालेला आहे। मुखामुखात राम दिसतोय आपल्याला, जिकडे बघाल तिकडे प्राणप्रतिष्ठेची तयारीच आपल्याला दिसते। अगदी समाज माध्यम सुद्धा आपण बघितली, कोणतीही रील आपण बघतोय तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळतंय की प्रभू रामांशिवाय दुसरं काहीही नाहीये। त्यामुळे हा भारतीयांसाठी सर्वोच्च क्षण आहे, सर्वात महत्त्वाचा असा क्षण आहे, ऐतिहासिक असा क्षण आहे। आपण बघू शकतो की प्राणप्रतिष्ठेनिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथे नाचत ही मुलं त्यांचा आनंद दर्शवतात। एक गोरे ने मुझसे कहा था कि तुम गुलाम हो। हिंदुस्तान की मिट्टी से डरपोक पैदा होते हैं। आज जवाब देने का वक्त आ गया है। दहिसर परिसरातली ही दृश्य आहे। आमदार प्रकाश सुर्वे यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन इथं करण्यात आलेलं आहे। संपूर्ण देशभरात रामभक्तीचा उत्साह आपण बघतोय ओसंडून वाहतोय। अयोध्या नगरी राममय झालेली आहे। लाखो प्रमाणात रामभक्त अयोध्या नगरीत दाखल झालेले आहेत। देशाच्या कानाकोपऱ्यातून इथं रामभक्त पोहोचलेले आहेत। प्रभू रामांची प्राणप्रतिष्ठा 22 जानेवारी रोजी दुपारी 12:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे।